कोरोनाचे सावट, कर्मचारी संप अशा अनेक त्रुटीमुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अनेक सत्रांच्या परीक्षा लांबणीवर गेल्या होत्या। शेवटी मंगळवारपासून ऑनलाईन परीक्षा सुरुवात होईल असे आश्वासन कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी दिल्या होत्या। युद्ध पातळीवर कर्मचाऱ्यांनी काम करून मंगळवारपासून ऑनलाईन परीक्षेला सुरुवात झाली। मंगळवारी 25,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली। मात्र ऑनलाईन परीक्षेची ही अडचण अनेक परीक्षार्थ्यांना झाली आहे। परीक्षा होणार म्हणून हजारो विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला। परीक्षेचे ओळखपत्र 3 दिवसापूर्वी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले। मात्र ते ओळखपत्र ग्राह्य नसल्याचा संदेश पुन्हा विद्यार्थ्यांना प्राप्त झाला। यातच पुन्हा विद्यार्थ्यांना शनिवारी नवीन परीक्षा ओळखपत्र देण्यात आले। मात्र पुन्हा ओळखपत्रात त्रुटी निघाल्याने अनेक परीक्षार्थ्यांनी महाविद्यालयाच्या चक्रा माराव्या लागल्या। विद्यापीठ प्रशासनाने परीक्षार्थींना ऑनलाईन परीक्षा देण्याकरिता ॲप्स डाउनलोड करा असे सांगितले। अमरावती विद्यापीठाद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांचे आज पेपर घेण्यात आलेले आहे आणि ते पेपरची पद्धत म्हणजे एक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत अशी होती। ऑनलाईन पद्धतीने जे विद्यार्थ्यांनी आज एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचं मोबाईलद्वारे लॉगिंग सुद्धा होत नव्हतं। 95% विद्यार्थ्यांना आज मोबाईलद्वारे त्या वेबसाईटचा प्रॉब्लेम गेलेला आहे। 95% विद्यार्थ्यांचे लॉगिंगचा प्रॉब्लेम गेलेला आहे। पेपर डाउनलोड होत नव्हते, त्याच्यामुळे पेपरच्यामुळे त्या प्रॉब्लेममुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः कॉलेजमधून घरून कॉलेजमध्ये असं धावपळ करायला लागत होती। बरेच फोन मला विद्यार्थ्यांचे आलेले आहे की आमचा असा प्रॉब्लेम आलेला आहे। मी युनिव्हर्सिटी सोबत संपर्क केला असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले, त्यांनी मला हेल्पलाईन नंबर दिले आणि त्यांच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि कुलगुरू फोन सुद्धा उचलत नाही आहे। म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून कुलगुरूंना आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांना एक आवाहन करतो की ऑनलाईन पद्धतीने जे शिक्षण पेपर चालू आहेत ते बंद करावे। जर तुम्ही बंद केले नाही तर तुम्ही विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळत आहेत असं आम्ही समजू। जर त्याच्या इतपर जर तुम्ही ते एक्झाम चालूच ठेवली तर आम्ही विद्यापीठाचं कुलगुरूचं ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही असा आज मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाद्वारे इशारा देत आहे। मंगळवारी परीक्षा असल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षा ॲप डाउनलोड होताना नाहक त्रास झाला। वारंवार लॉग इन करा अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली। अनेक परीक्षार्थ्यांनी वारंवार लॉग इन केल्यावरही लॉग इन होत नसल्याने ऑनलाईन परीक्षेपासून कित्येक जण वंचित राहिले। ऑनलाईन परीक्षेचा परिणाम शेकडो विद्यार्थ्यांवर झाला असून या ऑनलाईन परीक्षेकडे अनेकांचे नुकसान झाल्याची तक्रार अनेक परीक्षार्थ्यांनी विदर्भ न्यूजकडे दिली आहे। लॉग इनची अडचण झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन ऑफलाईन परीक्षा देण्याचेही विद्यापीठ प्रशासनाने सुचवले। मात्र मंगळवारी झालेल्या ऑनलाईन परीक्षेसमोर अनेक विद्यार्थ्यांना मोठी अडचण निर्माण झाली हे मात्र खरे। सौरभ लांडगे, अमरावती महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। आजपासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा होणार होत्या। या परीक्षा यावेळेला पोस्टपोन केल्या गेल्या होत्या। 2 ते 3 वेळा याआधी पोस्टपोन केल्या गेल्या। त्यानंतर आज ही परीक्षा आजपासून सुरू होणार होती। पण अशा सगळ्या परिस्थितीत पहिला पेपर असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रॉब्लेम गेले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याआधीसुद्धा विद्यापीठाला असे प्रॉब्लेम्स सूचित केले होते की हे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना जातात। हेच प्रॉब्लेम्स आज विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागले। विद्यार्थ्यांना लॉग इन न होणं, पेपर सबमिट न होणं किंवा सबमिट होऊन पेपर 2-3 क्वेश्चनमध्ये सबमिट होऊन जाणं, असे सगळे प्रॉब्लेम्स आज विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागले आहे। या प्रॉब्लेमसाठी आज संपूर्णतः विद्यापीठ प्रशासन हे जबाबदार आहे। बाकी विद्यापीठांचा जर आपण पाहिलं तर बाकी विद्यापीठांमध्ये सुद्धा ह्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स गेले। पण हे सुद्धा विचार करताना आपल्या विद्यापीठांनी, अमरावती विद्यापीठांनी कुठलीही खबरदारी न घेता विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरी पाठवलेलं आहे। या विषयासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरतर्फे विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय जयपूरकर सर यांना निवेदन देण्यात आलं। जे विद्यार्थी आज परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत अशा कुठल्याही विद्यार्थ्याला वंचित ठेवलं नाही गेलं पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला हे परीक्षा देण्याची मुभा दिली पाहिजे असा निवेदन आज विद्यापीठातर्फे देण्यात आलं। कुलगुरू सरांनी सांगितलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 तासात आम्ही या विषयातलं परिपत्रक काढू। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।